तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी आणि तुमचे सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर पत्रलेखन खूप महत्त्वाचं आहे. कारण याच्यावर आपल्याला 6 मार्क विचारले जातात, 1 2 3 नाही तर 6 मार्क हे आपल्याला परीक्षेत विचारले जातात. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की औपचारिक पत्रलेखन काय, औपचारिक पत्रलेखन म्हणजे फॉर्मल लेटर जे आपण इंग्लिश मध्ये बोलतो ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर अनौपचारिक पत्रलेखन. त्यापूर्वी जर तुम्ही औपचारिक पत्रलेखन जर बघितलं नसेल तर त्या व्हिडिओची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ठीक आहे. तर ती जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे किंवा आपल्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या ग्रुपच्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या ग्रुपला जॉईन व्हा. म्हणजे तुमचे आपले जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत इंग्लिश, मराठी, मराठी, मॅथ हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील, ठीक आहे. तर आपण आज काय बघणार आहोत, तर अनौपचारिक पत्र म्हणजे नेमकं काय आधी ते समजून घेऊ. काय बघणार आहोत, अनौपचारिक पत्र म्हणजे नेमकं काय. तर अनौपचारिक पत्र म्हणजे काय, तर मित्र, आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक यांना लिहिलेले पत्र म्हणजे काय, तर अनौपचारिक पत्र. बरोबर. म्हणजे कसं असतं, आता औपचारिक पत्रामध्ये आपण बघितलं की कोणाला तरी व्यवस्थापकाला किंवा मग आपण आपल्यापेक्षा कोणी मोठा किंवा मुख्याध्यापक यांना लिहितो किंवा जे आपले अनोळखी, जे आपले रिस्पेक्ट करतो त्यांची, आपण त्यांना लिहितो. तर ठीक आहे. आता मित्र जर बघितला आपण, तर मित्र हा आपला जवळचा असतो, म्हणजे आपण त्याला कोणत्याही भाषेत आपण त्याच्याशी बोलू शकतो. त्याला म्हणून अनौपचारिक पत्र म्हणजेच काय, तर इनफॉर्मल लेटर. इनफॉर्मल म्हणजे काय, आपली जी भाषा असते बोलण्याची ती इनफॉर्मल असते. म्हणजे आपण जास्त विचार करत नाही बोलताना, त्यांच्यासोबत जेव्हा आपण बोलतो तर जास्त विचार करत नाही. तसं औपचारिक पत्रामध्ये आपल्याला विचार करून बोलावं लागतं, ठीक आहे. औपचारिकच भाषा आपल्याला तिथं वापरावं लागते. इथं आपण इनफॉर्मल पण बोललो म्हणजे आपल्या पद्धतीने बोललो, म्हणजे सांगायचं जर बघितलं तर जी दैनंदिन भाषा आहे आपली तिलाच आपण म्हणतो अनौपचारिक भाषा किंवा अनौपचारिक पत्र, ठीक आहे. तर अनौपचारिक पत्र मध्ये काय, मग यात भाषा सोपी असते. बघा मी आता सांगितलं, यात भाषा काय असते, तर सोपी असते, आपुलकीची असते. आपुलकीची म्हणजे काय, आपण ती रोज आपुलकी वाटते, म्हणजे आपल्याला तुमच्याबद्दल आपुलकी वाटते, त्याला म्हणतो आपण आपुलकीची भाषा असते. आणि मैत्रीपूर्ण भाषा असते. मैत्रीपूर्ण भाषा म्हणजे आपण मित्रासोबत कसं बोलतो सेम तसं मैत्रीपूर्ण भाषा याच्यात असते, ठीक आहे. तर समजलं तुम्हाला. तर आता बघू आपण याची नेमकं पॉइंट काय आहे आणि पेपरात नेमकं काय विचारलं जातं, ठीक आहे. पेपरात कसं लिहायचं, जर पेपरात आलं तर लिहायचं कसं. तर बघा, जसं आपण औपचारिक मध्ये बघितलं तसंच याच्यात पण बघायचं. काय, सगळ्यात पहिले लिहायचे आपल्याला दिनांक. दिनांक लिहायला विसरायचे नाही. दिनांक कोणत्या फॉर्मॅट मध्ये लिहायची मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, परत एकदा सांगतो. दिनांक लिहायची, समजा 2 मार्च लिहायचे आपल्याला, 2 मार्च. तर 2 मार्च 2026 या पद्धतीनेच लिहायचे. असं लिहायचं नाही 2 2 2 3 2026 असं लिहायचं नाही. याच पद्धतीत लिहिलं गेलं पाहिजे, तरच ते आपलं तिथं मार्क, आपल्याला दिनांकाचा मार्क सुद्धा भेटतो. दिनांक टाकण्याचं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे दिनांक जे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लिहितो प्रति. प्रतिनंतर मान्य नाव. मान्य नाव आपण औपचारिक मध्ये लिहितो. इथं कसं लिहायचं, तर आपलं जी आई असते, आईला लिहितोय तर आईची नाव लिहायचे किंवा आई म्हणायचं. किंवा मग समजा एखाद्या मित्राला लिहितोय तर त्या मित्राचे नाव लिहायचे, मग त्या मित्राचा पत्ता लिहायचा. कारण आपण एकीकडून दुसरीकडे पत्र पाठवणार आहोत. पत्र म्हणजे काय, तर आपली जी संभाषणाची भाषा आहे तिलाच आपण पत्र म्हणतो. कारण आधीच्या काळात काय मोबाईल वगैरे होतेत का, तर नव्हते. तर मग आधी काय करायचे, तर पत्राने बोलायचे. म्हणजे नेमकं पत्र कुठे पाठवायचं, हे जो पत्र घेऊन जातो त्याला समजलं पाहिजे ना, त्यासाठी काय टाकावं लागतं, तो पत्ता टाकावा लागतो. तर मग आपण ज्याला लिहितोय त्याचा पत्ता टाकायचा आहे. आपला स्वतःचा पत्ता टाकायचा आहे का, नाही, आपण ज्याला लिहितोय त्याचा पत्ता आपल्याला टाकायचा आहे, ठीक आहे. मग त्याचा पत्ता इथे टाकायचा, मग जो काही पत्ता असेल तो पत्ता, जो विषयात दिलेला असतो तो पत्ता इथे टाकायचा. पेपरच्या विषयामध्ये पत्ता दिलेलाच असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर तिथं पिनकोड टाकायचा. आधीच बोललो की प्रत्येक गावाला, प्रत्येक ठिकाणाला, प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला एक पिनकोड दिलेला असतो ठराविक. तो पिनकोड तिथं टाकायचा. मग पिनकोड 6 अंकाचा असतो पिनकोड. मग असं काही असतं का, जर समजा तिथं विषयात दिलेलं संभाजीनगर किंवा पुणे मुंबई दिले, मग पुण्या मुंबईचा पिनकोड आपल्याला माहित असतो का, नाही. तर फक्त 6 अंकी काहीतरी अक्षर टाकून द्यायचे. समजा आता दिलं टाकून काहीतरी 6 अक्षर, असं तर कोणतरी टाकून द्यायचं, ठीक आहे. त्याच्यामुळे ताण घ्यायचं नाही. नंतर तुम्ही म्हणशाल पिनकोड म्हणजे नेमकं काय टाकायचं सर, तर पिनकोड म्हणजे 6 अंकी कोड असतो, तो 6 अंकी कोड ते टाकायचा, ठीक आहे. असं नाही की हाच टाकला पाहिजे, ह्याच गावाला टाकला पाहिजे, नाही, असं काही नाही, ठीक आहे. आणि काही वेळा, बऱ्याच वेळा पिनकोड हा तिथं विषयामध्ये दिलेला असतो, तोच तिथं टाकावा लागतो, ठीक आहे. दुसरा आपल्या मनात टाकून चालणार नाही जर विषयामध्ये दिलेला असेल तर, ठीक आहे. त्याच्यानंतर विषय. आता बघा, इथं विषय लिहिला नाही तरी चालतो. काय म्हणतोय बघा, अनौपचारिक पत्रामध्ये विषय लिहिला नाही तरी चालतो आणि लिहिला तरी चालतो. जर लिहायचं म्हटलं तर सेम 7-8 शब्दामध्ये लिहिला गेला पाहिजे
किंवा एका ओळीमध्ये लिहिला गेला पाहिजे आणि औपचारिक मध्ये विषय लिहावाच लागतो. ठीक आहे, कारण इथं कसं आहे आपण इनफॉर्मल बोलणार आहे, त्याच्यामुळे आपण आपल्याशी बोलणार आहे, त्यांना काही विषय सांगायचा, आपण त्यांचे काहीतरी म्हणजे संभाषण साधणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काही तिथं मागणी करणार नाही किंवा हे करणार नाही. बरोबर, तिथं प्रिय प्रिय म्हणायचं. प्रिय मग आता काय ज्याला आपण लिहितो तेव्हा प्रिय आई, प्रिय मित्र असं आपण म्हणू शकतो. त्याचा पत्राचा मजकूर, पत्राचा मजकूर काय असतो मग तेच तुम्हाला आधी सांगितलं. पत्राचा मजकूर इथं पण तसंच लिहायचंय, आधी सुरुवात करायची, मध्य करायचं आणि शेवट करायचा. बरोबर, बघू आपण ते कसं करायचं. तर याला तुम्हाला भेटतो 1 मार्क, याला भेटतो 3 मार्क, विषय लिहिला तर याला भेटतो 1 मार्क, नैपिन लिहिला तर याच्यात मार्क ऍड करून भेटतो 4 मार्क होऊन जातं याला. जर विषय नाही लिहिला तर विषय लिहिला त्याला 1 मार्क तर भेटणारच आहे. नाही लिहिला आणि हे जर मजकूर जर तुम्ही नीट व्यवस्थित लिहिला तर तिथे तुम्हाला 4 मार्क भेटतील औपचारिक मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला विश्वासू लिहायचं. काय लिहायचं, शेवट काय करायचं, शेवट काय करायचं, आपला विश्वासू, नाहीतर मग तुझा मित्र, तुझी मुलगी, तुझा मुलगा, असं असं लिहायचं. ठीक आहे, त्यानंतर नाव, नाव कोणाचं लिहायचं इथं, तो जो पत्र लिहितोय म्हणजे स्वतः लिहितो. आता पत्र मी लिहितोय तर मी माझं नाव लिहित, पण पेपरात माझं नाव लिहायचं का नाही, जे विषयात नाव असतं ते नाव तिथं लिहावं लागतं. ठीक आहे, जर विषयात नाव नसेल तर स्वतःचं नाव लिहायचं नाही, दुसऱ्याचं नाव लिहायचं कोणाचं तरी. ठीक आहे, कस्टम. ठीक आहे, त्यानंतर पत्ता, पत्ता काय असतो मग, पत्ता विषयामध्ये दिलेला असतो पत्ता एखादा, मग विषयामध्ये पत्ता दिलेला असेल तर विषयामधला पत्ता लिहायचा. नसेल दिलेला तर स्वतःच्या मनाने काहीतरी पत्ता टाका, रामनगर, पुणे, त्याच्यानंतर असं काहीतरी टाकून द्यायचं. नंतर मग दादर, मुंबई असं काहीतरी टाकून द्यायचं. गल्ली नंबर 208, गल्ली नंबर 307, हाऊस नंबर 48, 49 असं मराठीत टाकून द्यायचं. नंतर पिनकोड, पिनकोड ते जे आधी सांगितलं 6 अंकी कोड असतो पिनकोड म्हणजे, तो पिनकोड एक टाकून द्यायचा, काहीतरी 6 अंकी कोड एक, समजा 11-0-11-2-02 असं काहीतरी टाकून द्यायचं, 6 अंकी पाहिजे फक्त. ठीक आहे, नंतर ईमेल टाकायचा. ईमेल तुम्हाला मी आधी पण सांगितलं, ईमेल कसं टाकायचा, abc@gmail.com. बस या पद्धती टाकून द्यायचा. आपला स्वतःचा ईमेल टाकायचा नाही किंवा दुसऱ्याचा पण ईमेल तिथे टाकायचा नाही, मार्क भेटत नाही आणि तुमचा पेपर सुद्धा रद्द होऊ शकतो. आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो. ठीक आहे, परत परत सांगतोय, नोट करा. ठीक आहे, नंतर फोन नंबर, फोन नंबर कोणत्या पद्धतीत टाकायचा, तर स्वतःचा फोन नंबर टाकायचा नाही इथं पण, जसं ईमेल टाकू शकत तसं फोन नंबर पण आपण पेपरमध्ये टाकू शकत नाही. ठीक आहे, मग काय टाकायचं फोन नंबर, 2 अंक टाकायचे, आधीचे कोणते पण, आधीचे 2 अंक कोणते पण टाका तुम्ही. ठीक आहे, 00 पण टाकले तरी चालेल. त्याच्यानंतर गुणाकाराची फुली मारा. कोणती फुली, गुणाकाराची फुली. बस एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी 6 पैकी 6 मार्क हमखास भेटतील, म्हणजे भेटतील, एकही मार्क तुमचा जाणार नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पत्र लिहिताना त्याचं स्ट्रक्चर नीट पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचं अक्षर, आपला अक्षर जसं राहील. तुम्ही म्हणजे सर मी सर्व बरोबर लिहिलं पण तुझं अक्षरच खराब आहे तर तुला मार्क तिथं कट केला जातं. अक्षर काय असतं तर आपलं अक्षर नीट पाहिजे पेपरामध्ये. ठीक आहे, कारण अक्षर खूप महत्वाचं आहे, अक्षर खूप मॅटर करतं. जर तुम्ही मराठीचा पैकीच्या पैकी पण पेपर लिहिला तरी तुमच्या अक्षरामुळे मार्क कटतात. आणि भाषा विषय हा विषय असा आहे की याच्यात अक्षर खूप जास्त महत्वाचं आहे. जसं गणितात तुमचं अक्षर नसतं चालेल, त्यांना फक्त उत्तर आणि त्यांची स्टेप पाहिजे. ठीक आहे, तसं मराठी इंग्रजीमध्ये जर बघितलं तुमचं अक्षर पण व्यवस्थित पाहिजे, त्याच्यामुळे अक्षरावर पण जास्त लक्ष द्या. जर तुमचं अक्षर जर बरोबर येत नसेल, जर तुमचं अक्षर घाण येत असेल किंवा तुमचे जे शब्द आहे ते चुकत असतील तर तुम्ही प्रॅक्टिस करा, वारंवार प्रयत्न करा त्याचे. ठीक आहे, शुद्ध लेखन लिहायचा प्रयत्न करा, रोज शुद्ध लेखन लिहा 1 पेज. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, जर उदाहरण बघितलं आपण, एक उदाहरण जर बघितलं तर बघा औपचारिक पत्र कसं लिहिलं जातं बघा ते तुम्ही आता लगेच. तर बघा दिनांक लिहिली, दिनांक मी सांगितल्याप्रमाणे तर दिनांक लिहिली आहे. जसं की आपल्याला महिन्याचं नाव लिहायचं, डायरेक्ट महिन्याचं काय लिहायचं तर नाव लिहायचं. त्यानंतर प्रति, प्रति म्हणजे आपण कोणाला तरी लिहितोय त्याच्यामुळे त्याला प्रति म्हणावं लागतं, कारण तो पेपर पत्राचा एक भाग आहे. त्याच्यानंतर रोहन पाटील म्हणजे आता समजा मित्राला लिहितोय तर त्या मित्राचं नाव लिहायचं, काय, रोहन पाटील. शिवाजीनगर, त्याचा ऍड्रेस लिहिला शिवाजीनगर, तो कुठे राहतो तर पुण्याला राहतो. पुण्याचा पिनकोड लिहिला, काहीतरी 6 अंकाचा पिनकोड लिहून टाकला आपण. बघा 1 2 3 4 5 6 किती अंकाचा, 6 अंकाचा, बरोबर पिनकोड. हा, त्याच्यानंतर प्रिय रोहन, काय म्हणतो आपण, प्रिय रोहन, किंवा त्याच्या जागेवर आपण प्रिय मित्र किंवा प्रिय बंधू असं पण आपण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, कारण अजून त्याच्या व्यतिरिक्त जर त्याचं रोहन पाटील असेल आणि तुम्ही त्याला जर वेगळं काहीतरी म्हणा असतं, समजा प्रिय गोलू असं पण तुम्ही म्हणू शकता त्याला, म्हणजे इथं नाव वेगळं इथं नाव वेगळं झालं तर चालतं. आता बघा याच्यात विषय घेतलाय का त्यांनी तर नाही, विषय घेतलेला नाही, पण तरी यांना तिथं विषयाचे मार्क भेटतील, कारण औपचारिक मध्ये विषय लिहावं हे गरजेचं नाहीये. ठीक आहे, मग बघा, तू सुखरूप असशील अशी आशा करतो. काय म्हणताय ते, तू सुखरूप असशील अशी आशा करतो, म्हणजे आधी त्याला आपण बोलताना आपलं बोलण्याचं कम्युनिकेशनची स्किल कशी असते बघा. ठीक आहे, तू सुखरूप असशील तर अशी आशा करतो, मी तुला कळवण्यासाठी हे पत्र लिहित आहे. मग सांगता
की मग सांगावं लागतं की आपण पत्र कशासाठी लिहितोय, हा त्या मजकुरामध्ये घ्यावा लागतो. मग काय सांगतो की माझा वाढदिवस 5 एप्रिल रोजी आहे. मग कशाबद्दल लिहितोय की त्याचा बर्थडे, तो काय सांगतोय, तो त्याचा वाढदिवसाबद्दल त्याला माहिती सांगतोय. त्या निमित्ताने मी घरी एका छोटा कार्यक्रम आयोजित केला आहे. काय सांगतोय तर मी एक कार्यक्रम आयोजित केलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर तू या कार्यक्रमाला नक्की यावे. कशासाठी लिहितोय तर त्याला बोलवण्यासाठी लिहितोय. त्याचा जो मित्र आहे, जो त्याचा प्रिय मित्र आहे रोहन, त्याला बोलवण्यासाठी हे पत्र तो लिहितोय. ही माझी मनापासून विनंती आहे. याच्यात काय करतोय तो विनंती पण करतोय. ठीक आहे. त्याला सांगतोय की तू ये नक्की. त्याच्यानंतर आपण खूप दिवसांनी भेटू आणि छान वेळ घालवू, कारण हे खूप दिवसापासून भेटलेले आहेत का, आता नाही भेटलेले. त्यामुळे तो काय सांगतोय की तू ये माझ्या बड्डेला, आपण भेटू, असा मजकूर असतो एका प्रकारे. ठीक आहे. तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. शेवट काय केला त्यांनी मजकुरात, शेवट काय केला तर मी तुझी वाट बघत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहायचा आपला विश्वासू लिह, किंवा तुझा प्रिय मित्र असं लिहा, किंवा तुझा प्रिय भाऊ असं लिहा. जर आई असेल तर तुझा प्रिय मुलगा असं लिहा. नंतर यश पाटील म्हणजे काय, आपलं जे विषयात नाव असेल ते विषयात नाव लिहायचं, जो पत्र लिहितोय त्याचं नाव, बरोबर. त्याच्यानंतर त्याचा ऍड्रेस, त्याचा पिनकोड, त्याची ईमेल या पद्धतीने लिहायची नाही. ABC जे सांगितले त्या पद्धतीने लिहा. मोबाईल नंबर पण या पद्धतीने लिहायचा नाही. 2 अंक लिहा आणि याची खुली मारा गुणाकाराची. ठीक आहे. बस एवढं लिहिल्यानंतर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क भेटतात म्हणजे भेटतात. फक्त अक्षरही आपलं त्यासोबत चांगलं पाहिजे. 6 नाही तर 5 मार्क तर तुम्हाला नक्की भेटतील. आणि जर तुम्हाला पत्र लिहिता येत नसेल, किंवा तुम्हाला पत्र म्हणजे काय हे माहितच नसेल, एवढं पण लिहिलं तुम्ही तरी तुम्हाला 1 मार्क भेटून जातो ना. हा तुमचाच ग्रेस मार्क सुद्धा ठरू शकतो. जर समजा 35ला पासिंग असेल, तुम्हाला 34 असेल, तुम्ही पत्राचा फक्त एवढा भाग पण लिहिला तर तुम्ही पास होऊन जाशाल 1 मार्क घेऊन. ठीक आहे. जर व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि परत आपण नवीन एक पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर बेल आयकॉनला प्रेस करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.